मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही. मॅजिक आकडा गाठावा लागतो, अजित पवारांचं वक्तव्य. स्ट्राईक रेट आणि क्षमता या मुख्यमंत्र्यांच्या जागा वाटपाच्या सूत्राचे माहितीमध्ये पडसाद. अजित पवार गट 80 ते 90 जागांवर ठाम. जागा वाटपावर दादा गटाची उद्या बैठक, सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी भाजपचा 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष. निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं ए, बी आणि सी वर्गीकरण. भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये वर्गीकरण निश्चित. शिंदे गटाकडून स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी विशेष रणनीती. लोकसभेतील पराभूत उमेदवारांना विधानसभेमध्ये उतरवणार. हेमंत गोडसे, राहुल शेवाळे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता. राज्यभरातील भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार. गणेश मंडळांची विसर्जनाची तयारी पूर्ण. मुंबई महानगरपालिका ही सज्ज. मुंबईमध्ये विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची सुविधा. गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना शहरामध्ये प्रवेश देण्यात येणार. जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार. सरकारला आता शेवटची संधी. मागण्यांची अंमलबजावणी करा. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. फडणवीस महाराष्ट्रामधील समाजाचे कैवारी. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचं कीर्तनामध्ये वक्तव्य. आज 76वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. अंबादास दानवे, भागवत कराड, चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती. तांत्रिक कारणांमुळे कांदा निर्यात 3 दिवसांपासून ठप्प. मुंबई चेन्नई बंदरासह बांगलादेश सीमा आणि नाशिकमध्ये शेकडो कंटेनर अडकले. माल खराब होण्याची भीती. अंधेरी जोगेश्वरीमध्ये 18 तास पाणीपुरवठा बंद. येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी जपून वापरण्याचं आवाहन.